नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दीज मॉड्यूल्स ऑफ 3M. सगळ्यांचं स्वागत आहे या 3Mच्या पहिल्या मॉड्यूलमध्ये. आणि आज आपण एक अद्भुत कला शिकणार आहोत. मास्टर क्लास कंप्लीट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या मॉड्यूल सेक्शन्स मध्ये या 3Mच्या. आज आपण शिकणार आहोत एक अद्भुत कला जिला म्हणतात ब्लू मॅजिकल बॉटल टेक्निक. आता ही ब्लू मॅजिकल बॉटल टेक्निक समजवण्याच्या अगोदर मला हे समजवणं गरजेचं आहे तुम्हाला की मॅजिकल बॉटल आहे तरी काय. आपण सगळ्यांनी मास्टर क्लास मध्ये शिकलं आहे की मसारो इमोटो नावाच्या या जॅपनीज सायंटिस्टनी पाण्यामध्ये आठवण आहे, मेमरी आहे आणि तिचा वापर करून त्यांनी पाण्यामध्ये चेंजेस आणले किंवा त्या वॉटरला क्लिनिंग केलं आहे आणि वॉटरला चार्ज केलं आहे. हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि त्याच्यावर आपली मान्यता सुद्धा आहे. बऱ्याच लोकांनी नॉर्मल मॅजिकल बॉटल डिझाईन ऑलरेडी केली आहे, जी कुठलीही बॉटल असू शकते, मग प्लास्टिकची असेल, स्टीलची असेल, कुठलीही काचेची असेल, एनी बॉटल इज ओके. पण जेव्हा आपण ऍडव्हान्स पद्धती शिकणार आहोत तर त्याच्यात निळ्या रंगाची म्हणजे हा जो ब्लू कलर आहे याच रंगाची काचेचीच बॉटल आपल्याला वापरायची. आता हे का आणि ह्याच्या मागचं शास्त्र काय हे मी तुम्हाला थोडक्यात समजवणार आहे. सो मित्रांनो, ऑलवेज रिमेंबर दॅट देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ द टेक्निक्स विच यू आर युझिंग. होपोनोपोनो शास्त्र म्हणजे काय? क्लिनिंग ऑफ युअर एनर्जी. आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीरात 70% पाणी आहे, मेंदूमध्ये 90% पाणी आहे. आणि होपोनोपोनो करतं काय? आपल्या आतल्या शरीरातल्या वॉटर लेवलला क्लीन करतं, आपल्या मेमरीजला, आपल्या आठवणींना क्लीन करतं. आणि ह्या आठवणी कुठे आहेत? आपल्या वॉटरमध्ये, मेमरीमध्ये, जे आपल्याला मसारो इमोटो यांनी ऑलरेडी शिकवलंय. सो सेल्फ प्रोग्रामिंग अँड होपोनोपोनो हे दोघी कॉम्बिनेशन आपल्याला यूज करायचे. सो नॉर्मल बॉटल आपण कशी बनवली, त्याच्यावर काही प्रोग्रामिंगचे शब्द लिहिले की मी कोण आहे, आपल्या आयडेंटिटीचे. आणि होपोनोपोनोचा वापर आणि त्या सेल्फ प्रोग्रामिंगच्या शब्दांचा वापर आपल्याला दररोज रात्री करायचा आहे. त्या पाण्याला चार्ज करायचं आहे आणि त्याला क्लीन करायचं आहे होपोनोपोनो म्हणून. आणि ती बॉटल आपल्याला कुठेतरी अशा ठिकाणी ठेवायची होती जिथे कोणीही तिला शिवणार नव्हतं. आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला त्यातनं पाणी प्यायचं असतं. इन शॉर्ट, तुम्हाला रात्री ही क्रिया करणं गरजेचे आहे. तसंच ब्लू मॅजिकल बॉटल इज ऑल्सो समथिंग व्हेरी सिमिलर. पण याच्यामध्ये हा निळा कलर का आणि त्याच्यात काय काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी नीट समजवतो. सो निळा रंग हा कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट कलर बिकॉज आपलं जे थ्रोट चक्र आहे त्याचा रंग सुद्धा निळा आहे. इनफॅक्ट एन्शियंट सायन्स मध्ये इजिप्शियन लोक निळ्या रंगाच्याच बॉटल्समध्ये, काचेच्या बॉटल्समध्ये दे यूज टू ऍक्च्युअली स्टोर ऑइल्स, हर्ब्स जे होते ते त्या बॉटलमध्ये ठेवायचे, कारण त्यांना प्रिझर्व करता येत होतं, त्यांच्या एनर्जी प्रिझर्व केल्या जात होत्या. तसंच आपल्याला लाईट नाही पण डार्क ब्लू हा रंग आणि काचेचीच बॉटल यूज करायची आहे. तर ही बॉटल तुम्ही कुठेही ऑर्डर करू शकता, फ्लिपकार्ट, अमेझॉन, कुठल्याही लोकल मार्केटमध्ये तुम्हाला जिथे पण भेटेल, तुम्हाला बॉटल ऑर्डर करणं गरजेचं आहे. आता ह्या बॉटलला वापरतात कसं ते तुम्हाला समजतो. सो या पाण्याच्या बॉटलवर सुद्धा तुम्हाला काही पॉझिटिव्ह शब्द लिहायचे आहेत आणि ते शब्द तुम्ही लिहिल्यानंतर ते शब्द तर आपल्याला वापरायचे, होपोनोपोनो आपल्याला करायचं जसं आपण नॉर्मल बॉटलला करतो. पण यावेळेस आपल्याला रात्री जेव्हा आपल्या पाण्याला आपण भरतो आणि या निळ्या बॉटलमध्ये भरतो तेव्हा पहिले तर बॉटल भरताना आपल्याला सेल्फ प्रोग्रामिंगचे शब्द करायचे. मी हेल्दी, मी स्ट्रॉंग, मी प्रेमात, जे पण तुम्हाला रेझोनेट होतं तुमच्या आयडेंटिटी बरोबर. त्या पाण्याच्या बॉटलला आपण धरून होपोनोपोनोचे 11 वेळा जाप करू शकतो, जेणे आपण त्या मेमरीला सुद्धा क्लीन करू शकतो. हे दोन्ही गोष्टी केल्यानंतर ही पाण्याची बॉटल घरात नाही ठेवायची. ही पाण्याची बॉटल गॅलरी किंवा खिडकीमध्ये ठेवायची, जिथे ती चंद्राच्या प्रकाशाला एक्सपोज होते. रात्रभर त्या पाण्याच्या बॉटलला तुम्हाला चंद्राच्या आणि चांदण्यांच्या प्रकाशाखाली ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणतील माझ्या इकडे चंद्र आणि चांदण्यांचा प्रकाश येत नाही. असं नाही. आपण जर पडदा उघडला तर चांदण्या आणि चंद्रांचा प्रकाश आपला आत येतो. तसंच तुम्हाला गॅलरी किंवा खिडकीमध्ये ठेवायचंय, जिथे चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश त्याच्यावर पडू शकतो त्या बॉटलवर. जेव्हा त्या चंद्र आणि चांदण्यांचा प्रकाश त्या निळ्या बॉटलमधनं त्या पाण्यावरती पडतो तर त्या पाण्यामध्ये बदल येतं. चंद्र हा शांततेचा प्रतीक आहे आणि चंद्र जसा लाटांना कंट्रोल करतो, पाण्यावरती प्रभाव करतो, ग्रॅव्हिटीवर प्रभाव करतो, तसाच आपल्या या पाण्यावरती देखील त्याचा प्रभाव होणार आहे, विच इज गोइंग टू हेल्प अस पुट इन द फेमिनाईन एनर्जी. चंद्र फेमिनाईन आणि तसंच सूर्य सकाळच्या 20 मिनिटाच्या कवळ्या उन्हाला सुद्धा त्या पाण्याच्या बॉटलला एक्सपोज करायचंय. कारण चंद्र फेमिनाईन एनर्जी आहे आणि सूर्य ही मेल एनर्जी आहे. सूर्यातनं ती ताकद मिळते. तुम्ही बघा, आपले पूर्वज जे होते ते आपल्या पाण्याची प्रार्थना करायचे, सूर्याला पाणीचं अर्पण करायचे.
पाण्याला चार्ज करायचे बेसिकली सूर्याने. सो तुम्हाला करायचं हे आहे की रात्री जी पाण्याची बॉटल भरतील त्याच्यावर होपोनोपोनो सेल्फ प्रोग्रामिंगचे शब्द वापरल्यानंतर तिला चंद्राला आणि सूर्याला एक्सपोज करायचंय. रात्रभर चंद्राच्या प्रकाशात आणि सूर्याचा प्रकाश तो ऑटोमॅटिकली पडेल. तुम्ही पडदा उघडला की कसं सूर्याचा प्रकाश घरामध्ये येतो, तसाच तुम्हाला काय सूर्याच्या खालती नाही ठेवायचंय, त्याचा प्रकाश त्याच्यावर पडू द्यायचा. सकाळचं कवळं होईल इज मोर दॅन सफिशियंट. ह्या पाण्यामध्ये जेव्हा चंद्र, सूर्य, सेल्फ प्रोग्रामिंग आणि क्लिनिंग ऍक्टिव्हिटी होपोनोपोनोद्वारे होते, तर हे पाणी साधं सुद्धा राहत नाही. हे पाणी चार्ज्ड वॉटर बनतं. इनफॅक्ट आम्ही लॅबमध्ये हे पाणी टेस्ट केलंय आणि त्याचा खूप इम्पॅक्ट झाला आपल्या शरीरावर. आपली स्किन, आपले केस गळणं, आपल्या शरीरातले विकार, इनफॅक्ट माझे किडनी स्टोन, काही लोकांचे हार्निया, काही लोकांचे लिव्हर इश्यूज सगळे आणि नीट झालेले आहेत. आणि हजारो लोकांनी ही कला वापरून, माझ्याकडनं ही कला शिकून त्यांनी त्यांचं लाईफ चेंज केले, ट्रान्सफॉर्म केले. जर तुम्हाला देखील आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म करायचंय तर या स्टेप्सला बिलकुल स्किप करू नका. सिम्पल आहे. निळ्या रंगाची बॉटल घ्यायची, त्याच्यावर काही शब्द लिहायचे. ते शब्द लिहिल्यानंतर दररोज आपल्याला ह्या पाण्याच्या बॉटलला नळाखाली धरायचंय. जिचं पिण्याचं पाणी आहे, आरो किंवा जिथे पण घेतात, त्या पाण्याला भरायचंय. त्या पाण्याला भरून झाल्यावर आपल्याला होपोनोपोनो 11 वेळा करायचंय. ते झाल्यावर आपल्याला सेल्फ प्रोग्रामिंग करायचंय, म्हणजे ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स वापरायचे. ते करून झाल्यावर या पाण्याच्या बॉटलला चंद्राच्या प्रकाशाखाली रात्रभर ठेवायचं आणि सकाळचं कवळं ऊन पडल्यावर सकाळी उचलायची बॉटल आणि त्यातनंच पाणी प्यायचं. हे पाणी 1 लिटर असो, अर्धा लिटर असो, तो तुमच्या पोटात गेलं तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट फॉर यू. आता 100 बॉटल ठेवलं पाहिजे का? नाही. तुमच्या या बॉटलमधनं कोणीही पाणी पिऊ शकतं, पण चार्ज तुम्हालाच करायचंय. दुसरं बॉटल शिवून चार्ज नाही करू शकत, बिकॉज तुमची एनर्जी त्याच्यात टाकणं अतिशय गरजेचं आहे. आता या पाण्याच्या बॉटलच्या थेअरीला तर मी इन्व्हेंट केले नाही, या थेअरीला ऍक्च्युली इन्व्हेंट केलं आहे डॉक्टर जो विटाले, जे आहेत, ज्यांनी द सिक्रेट पुस्तकात पण त्यांचा उल्लेख आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये पण ते एक्सपोज आहे. इनफॅक्ट त्यांनी झिरो लिमिट नावाचं एक पुस्तक लिहिलं, जे डॉक्टर ह्यू लेनच्या लाईफवर आधारित होतं, जेणेकरून होपोनोपोनो ही विद्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्या डॉक्टर जो विटालेंनी ही टेक्निक लोकांपर्यंत पोहोचली आहे. इनफॅक्ट माझ्यापर्यंत पण ती टेक्निक त्यांच्या थ्रूच पोहोचली आहे. पण हिचा वापर मी मागच्या काही वर्षापासून करतोय आणि मला खूप फायदा झालाय. माझ्या घरच्यांना खूप फायदा झाला. माझ्या हजारो स्टुडंट्सनी रिझल्ट तयार केले आणि त्यांच्या आयुष्यात प्रगती आणली आहे. सो ऑलवेज रिमेंबर, वॉटर हॅज मेमरी, वॉटर कॅन बी चार्ज्ड, आणि ती सूर्यानी, चंद्रानी आणि शब्दांनी चार्ज करतोय आपण, आणि त्या पाण्याचा वापर करायचा आहे. प्लास्टिकची बॉटल बिलकुल वापरायची नाही, बिकॉज प्लास्टिक जेव्हा उन्हात एक्सपोज केलं जातं तर त्याच्यातनं ते केमिकल सिक्रेट होतं आणि पाणी बदलू शकतं. त्याच्यात केमिकल रिॲक्शन होतं आणि पाण्यात ग्लासला म्हणजे काचेला रिॲक्शन होत नाही. इट इज प्रूव्हन. आणि निळा रंग स्पेसिफिकली खूप महत्वाचा आहे. त्याच्यात ऑलरेडी एन्शियंट सायन्समध्ये डॉक्युमेंटेड आहे का निळा रंग प्रिझर्व करतात एनर्जीला. सो प्लीज यूज ओनली दिस ब्लू कलर, नॉट लाईट ब्लू, नॉट ट्रान्सपरंट, नॉट प्लॅस्टिक, नॉट कॉपर. फक्त हाच निळा रंग तुम्ही यूज करू शकतात. तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये जिथे अवेलेबल आहे, तर तुम्ही ती बॉटल बनवू शकता. आता तात्पुरता नॉर्मल बॉटल वापरा. जेव्हा तुम्हाला ब्लू बॉटल मिळेल तेव्हा तुम्ही ती यूज करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, या बॉटलवर काही ठराविक हाय व्हायब्रेशनचे शब्द मी निवडलेत माझ्या अनुभवानुसार, आणि मी त्याचे स्टिकर्स तयार केलेत मराठीत आणि इंग्लिशमध्ये, जसं मी इथे लावलंय. सो व्हॉट यू कॅन डू इज, इफ यू वॉन्ट, तुम्ही स्वतःचे तयार करा, किंवा तुम्हाला हवंय रेडीमेड स्टिकर जे युव्ही प्रोटेक्टेड आहे किंवा युव्ही प्रिंट आहे, म्हटलं पाहिजे, युव्ही प्रोटेक्टेड नाही, युव्ही प्रिंटेड स्टिकर जे लवकर निघणार नाही आणि पाण्यावरती पांढरा रंग छान दिसतो. सो आम्ही असे स्टिकर तयार केलेत. इफ यू वॉन्ट टू परचेज इट, यू कॅन कॉन्टॅक्ट माय टीम, किंवा खालती तुम्हाला लिंक सापडेल, ब्लू मॅजिकल बॉटल पेमेंट लिंक. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून सविस्तर माहिती भरून घ्या, म्हणजे तुमचं नाव, तुमचं फोन नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचा पूर्ण ऍड्रेस, तुमची सिटी आणि पिनकोड, हे त्यात डिटेल टाकायचे. तुमची फीज 300 रुपये बॉटलची फी आहे, ज्याच्यात 2 स्टिकर भेटतात, एक इंग्लिश आणि एक मराठी. तुम्ही ते भरू शकता आणि तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल, एक्स्ट्रा चार्जेस नाही. त्याच 300 रुपयात तुम्हाला 2 स्टिकर होम डिलिव्हरी केले जातील. पण याचा कालावधी असणार आहे 15 दिवस मुळात, जेव्हा तुम्ही ऑर्डर करतील. इनफॅक्ट त्याच्या पहिलेच येईल, पण सेफ साईड मी तुम्हाला सांगतोय 15 दिवस तरी लागतील. माझ्या टीमचे नंबर्स तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही त्यांना रीच आउट करू शकतात. या व्हिडिओच्या
लिंक्ड तुम्हाला एक डॉक्युमेंट सुद्धा आहे ज्याच्यात ब्लू मॅजिकल बॉटल बद्दल सगळी माहिती दिली आहे, ती कशी वापरायची, त्याच्यात काय आहे. इनफॅक्ट त्याच्यात QR कोड पण आहे, जर तुम्हाला स्कॅन करून पेमेंट करायचं आहे किंवा लिंक तुम्हाला दिसली नसेल तर माझ्या टीमला रिच आउट करा आणि यू कॅन मेक द पेमेंट्स. जर तुम्हाला स्टिकर विकत घ्यायची इच्छा असेल तर इट इज नॉट अ कंपल्शन किंवा मॅन्डेटरी नाही, पण जर तुम्हाला हवंय की तुम्हाला ते हाय व्हायब्रेशनचे शब्द माझ्याकडनं यावेत तर तुम्ही ते नक्की स्टिकर परचेस करू शकतात. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी अँड दिस वॉज युअर फर्स्ट मॉड्यूल. पुढचा व्हिडिओ आणि आय एम शुअर की तुम्हाला आणखी मजेदार वाटणार आहे, कारण आपण नवीन नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत या 3M प्रोग्राम मध्ये. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. हॅव अ फॅन्टॅस्टिक डे अहेड. गॉड ब्लेस यू ऑल.